नमस्कार. आज मी तुमच्याशी एक अनुभव शेअर करणार आहे. माझ्याकडे एक फिमेल पेशंट येते. तिला एक लाल कलरची सूज येत असते. तिच्या हातावर येत असते, तिच्या पायावर येत असते किंवा तिच्या चेहऱ्यावर पण येत असते किंवा सांध्यावर पण येत असते. त्या सुजेला वेदना असतात, त्या सुजेला खाज असते. आता तिचं निदान काय हा चर्चेचा पार्ट वेगळा आहे, पण तिच्या शरीरामध्ये अशी लक्षणं उत्पन्न का झाली हा ॲक्च्युली महत्त्वाचा चर्चेचा पार्ट आहे. जेव्हा मी तिची हिस्ट्री घेतली तेव्हा तिच्या हसबंडने सांगितलं की सर तिला चिप्स खायची सवय आहे. म्हणजे ती कामामध्ये मग्न असली तरी चिप्स खाते किंवा ती फ्री असेल तरी चिप्स खात असते. मग तिला विचारलं तू चिप्स मग तुम्ही घरी तयार करता का? तर ती म्हणाली नाही, मी चिप्स बाहेरून आणते असं तिने सांगितलं. नंतर मग माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे जे पेशंट येत असतात त्या पेशंटच्या हिस्ट्रीमध्ये वडापाव, समोसा, फ्रेंच फ्राईज, ब्रेड पकोडा यांसारखे जे फ्राईड आयटम्स आहे ते वारंवार सेवन करत असतात. वारंवार तर म्हणजे काय, महिन्यातनं 10 ते 15 वेळा तरी ॲटलिस्ट. काही जणांना नाईलाजाने खावं लागत असेल किंवा काही जणांना त्याची सवय लागलेली असते. एक लक्षात घ्या, वडा म्हणा, समोसा म्हणा, हे जे फ्राईड आयटम्स असतात जेव्हा ते दुकानात तयार करतात त्यासाठी जे ऑइल वापरलं जातं त्या ऑइलमध्ये अडल्ट्रेशन तर असतंच, पण ते ऑइल बऱ्याच वेळा हीट होत असतं. म्हणजे कसं की जर सपोज तुम्ही वडा किंवा समोसा याची त्यांनी बॅच काढली, ते काढल्यानंतर ते डिस्कार्ड करत नसतात. त्या तेलामध्ये पुन्हा थोडंसं तेल ॲड करून ते तेल पुन्हा हीट केलं जात असतं. म्हणजे एकच तेल हे वारंवार दिवसभरामध्ये हीट केलं जात असतं. आणि अशा तेलात तयार केलेले पदार्थ जर आपण कंझ्युम केले तर आपल्या शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस किंवा फ्री रॅडिकल्समुळे बऱ्यापैकी व्याधी उत्पन्न होत असतात. व्हेजिटेबल ऑइल जर तुम्ही बऱ्याच वेळा हीट केलं तर HRE नावाचे टॉक्झिन तयार होत असतं आणि अशा पदार्थांचं जर आपण कंझ्युम केलं तर आपल्याला पार्किन्सन्स, अल्झायमर्स किंवा कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे जे नाईलाजाने फ्राईड आयटम्स खात असेल त्यांनी ॲटलिस्ट आपल्याबरोबर डबा कॅरी करावा. त्या डब्यामध्ये राजगिराचे लाडू, काय म्हणतात त्याला, मखाने किंवा साळीच्या लाह्या, या जर साळीच्या लाह्यांचा चिवडा यांचं जर सेवन केलं तर बरं राहील या फ्राईड आयटम्सपेक्षा. आणि ज्यांना सवय लागली असेल त्यांनी ॲटलिस्ट बाहेरचे फ्राईड आयटम्स टाळावे. त्यांनी घरी ॲटलिस्ट म्हणजे वडा, समोसा या सगळे पदार्थ तयार करून खावेत. मी असं म्हणत नाही की सगळेच दुकानदार ही माल प्रॅक्टिस करतात. काही दुकानदार खरंच चांगले असतील, पण काही दुकानदार आपली प्रॉफिटेबिलिटी मेंटेन करण्यासाठी एकच तेल बऱ्याच वेळा हीट करत असतात आणि ह्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. थँक्यू. मी असं म्हणत नाही की सगळेच दुकानदार ही माल